नमस्कार मित्रांनो, मी प्रियंका आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एक अशी वस्तू जी किचन मध्ये प्रत्येक संडेला वापरली जाते। तर अशी वस्तू कोणती असेल? अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है। 1 hour later. तर सोपं आहे। आज आपण पाहणार आहोत इडलीचं भांड, जे की प्रत्येक किचन मध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये तर प्रत्येक घरी रविवारी इडलीचा बेत ठरलेलाच असतो। अच्छा, ठीक है, समझ गया। तर इडली बनवायची तर आपल्याकडे एक चांगलं इडलीचं भांड असणं पण महत्वाचं आहे। तर बात तो सही है। त्यासाठी आपल्याकडे आपण सुरुवातीला ते जर्मलचं भांड अरे कहना क्या चाहते हो? यूज करायचो, जे की म्हणजे आता काही लोक म्हणतात की ते हेल्थ साठी चांगलं नसतं वगैरे। बात तो सही है। त्यामुळे मी पण ते ऐकलं आणि मी ठरवलं की चला आपण पण इडलीचं भांड मागूया, पण स्टीलचं मागूया। तर मी सर्च करत असताना मला खूप प्रकारची इडलीची भांडी दिसली। त्याच्यातून मला असं भांड पाहिजे होतं की त्याच्यामध्ये फक्त आपण आठवड्यातून एकदा इडली बनवणार आणि ते भांड तसंच पडून राहणार। त्यापेक्षा एक असं भांड आपल्याकडे पाहिजे जे की आपण रेग्युलर मध्ये पण त्याचा यूज झाला पाहिजे। म्हणून मी असं सर्च करत असताना माझी नजर पडली या इडली मेकर वरती, जो की आहे स्टेनलेस स्टीलचा मल्टीपॉट। आणि तो आहे हा आहे इंड्यूस फॅलेचा स्टेनलेस स्टील मल्टीपॉट स्टीमिंग सेट। आणि ह्याच्यामध्ये जी कढई येते ती ट्रायप्लाय आहे, म्हणजे त्याच्यामध्ये 3 लेअर असतात आणि त्यामुळे आपण जी पण वस्तू बाकीच्या पण ज्या काही वस्तू बनवू त्या जळणार नाहीत। हे अशा प्रकारे पॅकिंग मध्ये येतं। आपण आता अनबॉक्सिंग करतोय। ह्याच्यामध्ये सुरुवातीला प्लेट्स आहेत। याच्यामध्ये आपल्याला 5 प्लेट्स मिळतात। अशा प्रकारे ही आहे इडलीची प्लेट। क्वालिटी थोडीशी मला हे वाटली। काय वाटली रे? मला क्वालिटी थोडीशी याची अजून बेटर होऊ शकते असं वाटलं, का तर हे थोडंसं पातळ आहे, असं थोडंसं कुमकुवत, म्हणजे दणकट नाही वाटत, दणकट फील नाही येत। हे इडलीचा अशा 2 प्लेट्स मिळतात आपल्याला। अशा प्रकारे ही एक प्लेट आहे, म्हणजे अशा पण 2 प्लेट्स आहेत। त्याच्यामध्ये आपण ढोकळा वगैरे बनवू शकतो। आणि हा आहे स्टीम करण्यासाठी प्लेट। त्याच्यामध्ये आपण मोदक वगैरे बनवू शकतो, मोदक, मोमोज, जे काही आपल्याला पाहिजे असेल। आळू वडी पण स्टीम करू शकतो, कोथिंबीर वडी, जे पण तुम्हाला जे पाहिजे असेल ते तुम्ही। आणि हा आहे आपला मेन पॉट, कढई। अशा प्रकारे पॅकिंग आहे याचं। हे बघा, याचं झाकण आहे आणि हा मेन पॉट आहे आपला। ह्याच्यामध्ये पण एक इडलीचं भांड आहे। इडलीची प्लेट आहे ह्याच्यामध्ये। सेकंड प्लेट आपली, हे आहे आपलं सेकंड ढोकळा बनवायचा। त्याच्यामध्ये हे 2 ढोकळा बनवायचे मिळतात। 2 इडलीचे प्लेट्स आणि एक स्टीमर जाळी। आणि हा आहे आपला पॉट। हा ट्रायप्लाय आहे, खालून खूप जड आहे असा, त्यामुळे रेग्युलर पण आपण पोहे, भाज्या बनवायला यूज करू शकतो। हे बाकी रोजच यूज करू शकतो आपण, ह्याचा रोज वापर होईल आपला। हे असंच पडून नाही राहणार आठवडाभर। आणि हे याचं झाकण।
असा मॉडर्न लुक आहे याचा, त्यामुळे मला आवडलं. खूप असं छान दिसतंय, अस्थेटिक. जे आजकालच्या लोकांना सगळं अस्थेटिक पाहिजे असतं, तसं हे अस्थेटिक आहे. ठीक आहे, तर असं आहे आपलं 3 दिवस व्हॅलीचं इडली पॉट स्टीलचं. आणि मी याला म्हणते इडलीची कढई, ज्याच्यामध्ये तुम्ही इडली, ढोकळा, मोमोज, मोदक, रोज ह्याच्यामध्ये भाज्या बनवू शकता, पोहे, शिरा, उपीट, जे काय आपण रोज बनवतो, ज्याच्यासाठी आपण कढई यूज करतो त्यासाठी हे यूज करू शकतो. आणि त्याच्यावर त्यांनी असं लिहिलंय की तुम्ही हे सर्विंग पॉट म्हणून पण यूज करू शकता. म्हणजे तुमच्या इडलीज बनवून झाल्यानंतर तुम्ही ह्याच्यातच इडली ठेवू शकता, हे वडू झाकू शकता आणि सर्व करू शकता. तर मला तर हे इडलीचं भांड छान वाटलं. तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला पण हे पाहिजे असेल तर मी खरेदी करू शकता. अमेझॉन, फ्लिपकार्ट वरून जाऊन सर्च करून खरेदी करू शकता. आणि ह्याची किंमत आता सध्या फ्लिपकार्ट वरती काहीतरी सेल चालू आहे, त्यामुळे मला 1400 समथिंगला असं भेटलं. मी लोकलच्या दुकानामध्ये पण बघितलं होतं, पण मला असं भांड काही भेटलं नव्हतं, म्हणून मी ऑनलाईन मागवलं. तर तुम्ही पण ऑनलाईन शॉपिंग प्रेफर करत असाल किचनसाठी तर तुम्ही पण हे मागवू शकता. ओव्हरऑल हे मला चांगलं वाटलं, गुड. त्याला मी 10 पैकी 8 मार्क्स देईल, जर द्यायचेच असतील तर. ठीक आहे मित्रांनो, बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि अशा छान छान व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.